पश्चिम आशियाई देशांमध्ये चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत। आता गॅस बुकिंगमध्ये पहिला बदल जो आहे तो आहे की जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्ही गॅस हा 45 दिवसांनंतरच बुक करू शकता। म्हणजे तुम्ही आज जर गॅस बुक केला तर इथून पुढे 45 दिवसांनंतर तुम्हाला दुसरा गॅस बुक करता येणार आहे। आणि शहरी भागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर 25 दिवसांचा गॅप हा शहरी भागांसाठी ठेवलेला आहे। पहिल्यांदा 21 दिवसांचा गॅप होता, 21 दिवस होता, आता तो 25 दिवस केलेला आहे। म्हणजे पहिला जर तुम्ही गॅस बुक केला तर त्यानंतर 25 दिवसांनी तुम्हाला दुसरा गॅस बुक करता येणार आहे। आता हे गॅसची साठेबाजी टाळण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे, कारण की आखाती देशांमध्ये चाललेल्या युद्धामुळे गॅसची टंचाई ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे गॅसची साठेबाजी जर लोक केली आणि ब्लॅकने आता गॅसच्या टाक्या विकण्यात येत आहेत, त्यामुळे हे सगळं थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हा नियम केलेला आहे की कोणीही पुन्हा EKYC जर तुमची EKYC गॅसची EKYC झालेली नसेल तर तुम्हाला गॅस बुक करता येणार नाही। त्यामुळे तुम्ही जर EKYC अजून गॅसची केलेली नसेल तर जवळच आपल्या जे गॅस एजन्सीज असतात त्यांचे ऑफिस आहेत किंवा जो तुमच्याकडे गॅसची टाकी घेऊन येणारा माणूस असतो तर त्याच्या मोबाईलमधून सुद्धा EKYC ही करून भेटते। आता मागं एक 5-6 महिन्यापूर्वी गॅसची EKYC कंपल्सरी करून घेण्यात आलेली होती, त्यामुळे बहुतेक लोकांना ही अडचण येणार नाही। परंतु त्यातून सुद्धा कोणी EKYC केलेलं नसेल तर EKYC करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण EKYC जर तुमच्या गॅसची नसेल तर तुम्हाला गॅस भेटणार नाही, तुमची बुकिंग होणार नाही। आता दुसरा प्रश्न असा की गॅसची टंचाई आहे, गॅस लवकर भेटत नाही आहेत, त्यामुळे जे मंथली मेस असतात किंवा जे टिफिन सर्व्हिसेस असतात तर त्यांच्या किमतींमध्ये सुद्धा 20% वाढ झालेली आहे। जो 80 रुपयांचा डब्बा होता तर तो जवळजवळ 100 रुपयांकडे गेलेला आहे। त्यामुळे महागाईचा फटका हा संपूर्ण स्तरांमध्ये बसत आहे। जे लोक आता पुण्या मुंबईसारख्या जे कॉलेजचे जे शहरं असतात तिथं बॅचलर मुलं खूप मोठ्या प्रमाणात असतात, विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते आणि अशा ठिकाणी मंथली मेस ही सर्रास चालू असते आणि मंथली मेसच्या जीवावरतीच जे विद्यार्थी आहेत ते जगत असतात खरं पाहिलं तर। परंतु मंथली मेस आता जवळजवळ बंद करायच्या मार्गावर आल्यात, कारण गॅसच नसेल तर पर्यायी मार्ग चूल हा आपण बघतो, पण चुलीसाठी सुद्धा इंधन आलं, गवऱ्या आल्या, रॉकेल आलं, बऱ्याचशा गोष्टी आल्या। आता शहरामध्ये चूल कुठं मांडायची, चुलीवर स्वयंपाक कसा करायचा, तो चुलीवरचा स्वयंपाक कसा उरकायचा, अनेक प्रश्न असतात। त्यामुळे जो हाईक आहे मंथली मेसमध्ये 20% हाईक ही झालेली आहे आणि म्हणजे 20% तरी आत्ता झालेली आहे, आणखी किती होईल माहीत नाही। गॅसची टाकीसुद्धा 80 रुपयांनी वाढलेली आहे। त्यामुळे भरपूर प्रमाणात ही जी युद्धाची झळ आहे ती सर्वांनाच बसत आहे। तर तुम्हीसुद्धा गॅसची EKYC केलेली नसेल तर पहिली जाऊन EKYC करा आणि गॅसचा वापर जो आहे ना तो व्यवस्थित करा, जास्त गॅसचा वापर करू नका, कारण की आता 25 दिवसांचा गॅप हा कंपल्सरी ठेवायचाच आहे आणि ग्रामीण भागामध्ये 45 दिवसांचा गॅसचा गॅप हा ठेवणं महत्त्वाचं आहे। दुसरी एक गोष्ट की आपल्या चॅनलवरती खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहेत काही गोष्टी। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे युद्ध का चालू झालं नेमकंच आणि कसं आहे, ज्यावेळेस काही गोष्टी घडत असतात तर त्याची कारणं माहीत असल्यावर छान वाटतं किंवा आपल्याला माहीत पाहिजे जगात काय चाललं आहे। तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप छान पद्धतीनं हे युद्ध का चालू झालं, कशामुळे चालू झालं हे एक्सप्लेन केलेलं आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ बघा। आणि आता सध्या इंडक्शन वगैरे ह्या गोष्टींचा जो स्टॉक आहे तर तो पण आउट ऑफ स्टॉक झालेला आहे, कारण की गॅसच्या टंचाईमुळे लोक इलेक्ट्रिक शेगड्यांकडे वळलेले आहेत। त्यानंतर आता याचं केंद्र सरकारचं असं ध्येय आहे की ज्या पाईपलाईन्स आपल्या केलेल्या आहे, तुम्ही जर पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी बघितलं तर तिथं ना गॅसच्या पाईपलाईन ह्या घरोघरी आलेल्या आहेत, परंतु त्याच्यात इंधन साठा अजून टाकलेला नाही आहे। तर ते कामसुद्धा आता लवकरात लवकर होईल। तर बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।